तर जरांगे नाराज का आहेत यावर चर्चा करून गैरसमज दूर करू असं सामंतांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वात आधी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले असं सामंतांनी म्हटलंय। आतापर्यंत किती जणांना जात प्रमाणपत्र दिलं याबाबत जरांगेंना माहिती देईन असं देखील सामंत यांनी म्हटलेलं आहे। सर्वात पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं। त्यांनी मराठा समाजाला ओबीसीचं काही न हलता जे काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील देण्याचा प्रयत्न केलाय, देण्याचा प्रयत्न करतायत। परंतु मनोज दादांचा असा गैरसमज का झालाय किंवा कोण करून देतंय हे मला त्यांना विचारूनच आपल्याशी बोलावं लागेल। परंतु आम्ही मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज नक्की दूर करू आणि आम्ही किती हजार लोकांना प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि किती रिजेक्ट झालेली आहेत किंवा कशामुळे झालेली आहे हा अहवाल देऊ। सरकारनं मराठा समाजासाठी खूप केलं, त्या सरकारमध्ये बावनकुळेही असल्याचं देखील म्हटलं जातंय। दाखले देणं आणि व्हॅलिडिटी करणं हा स्वतंत्र विभाग असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलं। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात कुणाचाही वैयक्तिक हेतू नाही असं देखील गोरेंनी म्हटलेलं आहे। कोणी काय आक्षेप घेतला याच्या संदर्भात मी माहिती घेतलेली नाही। आपण बघितलं की मराठा समाजाच्या लाखो मराठा समाज बांधवांना दाखला देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे। त्या सरकारमध्ये बावनकुळे साहेब सुद्धा काम करतात। पण दाखल्याचा आपण पाहिला असेल की काय म्हणते व्हॅलिडिटीचा निर्णय ही एक स्वतंत्र यंत्रणा करते, त्याला न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ही यंत्रणा करत असते। त्या यंत्रणेमध्ये कुणी हस्तक्षेप करत नाही। बिलकुल कुणाचाच वैयक्तिक हेतूचा संबंधच असू शकत नाही। मंत्री आशिष शेलारांनी घाटकोपर येथील दरड दुर्घटनेची पाहणी केली। एनडीआरएफ त्यासोबत महापालिकेकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आशिष शेलारांनी दिली। तसंच मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि महापालिकेकडून मदत केली जाणार असल्याचंही आशिष शेलारांनी म्हटलं। वरना जे काही ज्याला आपण म्हणू दगड कोसळला, माती खचली, झाड पडलं, या सगळ्यातून 7 मृत्यू दुर्दैवाने झालेले आहेत। एक आपला अजून अडकलेला आहे नागरिक, त्याला काढण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि सगळे काम करतायत। प्रयत्न चालू आहे की त्याही आपल्या एका बंधूला तिथून सुखरूप काढण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यांना अजूनचं मनुष्यबळ लागेल, अजून काही मदत लागेल, त्या सगळ्या संदर्भामध्ये जे लागेल ते देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत। तर पुण्यामध्ये बार्टी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळालं। मंत्री शिरसाट यांनी बार्टी कार्यालयात ते गेले असता विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या। एससी मधील वंचित जातीचा 30% राखीव कोटा रद्द केल्याचा आरोप होता। विद्यार्थ्यांकडून संजय शिरसाटांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान शिरसाटांनी बार्टीच्या विषयावर मंगळवारी बैठक लावली। कालावधी वाढवून मिळतो किंवा कालावधी मिळेल या आशेवर न राहता आपल्याला आपलं भावी आयुष्य चांगलं सुखकर करायचं असेल तर तुम्हालाही मेहनत करावी लागेल। म्हणून दोघांची बाजू समजून घेऊ मी त्याच्यावर एक चांगला निर्णय सुद्धा येत्या मंगळवारी घेईल। याबद्दल त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे। विद्यार्थी आहेत, त्यांच्या भावना आहेत आणि ते समजून घेणं हे माझं पालक म्हणून, मी त्या विभागाचा प्रमुख म्हणून माझं काम आहे आणि ते मी केलं। दुसरा प्रश्न असा की रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात सर, सर्पदंश घटनेतील आजारी मुलीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट घेतलेली आहे। एक मुलगी 3 दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत होती। आता तिची प्रकृती सुधारली असून उईकेंनी मुलीकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली। गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयामध्ये 2 मुलींवर सध्या उपचार सुरू आहेत।